नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का जे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जे TRTI पुणेमार्फत जे स्कॉलरशिप, पोलीस प्रशिक्षण व सैन्य योजना जे आहे ते सुरू झालेले आहे. त्याच्यासाठी जे कोणकोणते डॉक्युमेंट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये लागतात आणि शारीरिक निकष काय आहे आणि महत्त्वाच्या सूचना काय आहे त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ राहणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकतो पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना. उमेदवाराकडे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेले प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि इतर बाबी खालीलप्रमाणे आहे. आपण बघू शकतो का पहिल्या नंबरवर दिलेला आहे, उमेदवाराकडे वैध ईमेल ID असणे आवश्यक आहे. दुसऱ्या नंबरवर बघू शकतो आपण ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने वैध कार्यरत मोबाईल क्रमांक बंधनकारक आहे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे. उमेदवाराकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट फोटो स्वाक्षरी खालील असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपल्याला पासपोर्ट फोटो जो आहे तो आपल्याला लागणार आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट असलेलं आवश्यक आहे. समोर पण आपण बघणार आहोत. जर तुम्ही फोटो काढत असतील किंवा तुमच्याकडे असेल तर तर इथं आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंडवाला फोटो लागणार आहे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो कमाल 100 KB पर्यंत JPG PNG फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे, जे आपल्याला रिसाईज करावं लागेल अपलोड करताना. स्वाक्षरी कमाल 20 KB पर्यंत असणे आवश्यक गरजेचं आहे, म्हणजे 20 KBच्या वर तर जायला नको. इतर सर्व कागदपत्रे PDF फॉर्मॅटमध्ये असावे. कमाल 250 KB 250 KBच्या खालीच असणे आवश्यक आहे. उमेदवाराचा जन्म दाखला किंवा 10वीचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट व पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे. पुन्हा त्याच्यासोबत आपल्याला आधार कार्ड लागणार आहे. त्याच्यासोबत आपल्याला 10वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, 10वीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे आणि दोन्ही असतील तर एकत्रित करून अपलोड करावे असं पण त्याने दिलेलं आहे. त्याच्यासोबतच 12वीचं तसंच पदवीची गुणपत्रिका, प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे जर झालं असेल तर आपलं. त्याच्यासोबत आपण महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 उत्पन्नाचे प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. त्याच्यासोबतच आपल्याला जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र, जर पुन्हा व्हॅलिडिटी लागणार आहे आपल्याला. त्याचा अनाथाचं प्रमाणपत्र लागेल व राजपत्र गॅझेटी नावामध्ये बदल असल्यास लागू असल्यास, जर तुमच्या नावामध्ये कोणता बदल झालेला असेल तर त्याचं पण आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे. अशा डॉक्युमेंट्स आपल्याला अशा प्रकारे लागणार आहे. आणि याच्यासोबत चला बघूया आपण शारीरिक निकष काय आहे. शारीरिक निकष आपण बघू शकतो का, तुम्ही जर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जर फॉर्म फिलअप करत असाल तर पुरुषांसाठी वय दिलेलं आहे 18 ते 33 वर्ष. 18च्या खाली पण नको आणि 33च्या वर पण नको. आणि उंची दिलेली आहे 160 सेंटीमीटर, जे की पहिला 165 सेंटीमीटर होती मुलांसाठी आणि मुलींसाठी 155 दिलेली होती पहिलं, पण आता गेल्या वर्षीपासून थोडा बदल झालेला आहे आणि आता मुलांसाठी 160 सेंटीमीटर हाईट लागतात आणि मुलींसाठी 150 सेंटीमीटर लागतात. किमान 79 सेंटीमीटर असायला हवी व फुगून 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर पुरुषांसाठी वय राहणार आहे 17 ते 21 वर्ष आणि उंची 168 सेंटीमीटर. मुलींसाठी 157 सेंटीमीटर राहील आणि मुलांसाठी छाती 77 सेंटीमीटर किमान राहणार आहे आणि 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. तुम्ही आता टिपमध्ये एक बघू शकता का, हे जे डेट आहे आपली वयोमर्यादा ते 1 ऑगस्ट 2025 पासून आपलं कॅल्क्युलेट होईल, म्हणजे त्याच्यापर्यंत 1 ऑगस्ट 2025च्या आत आपले वय बसायला पाहिजे, तर आपण या योजनेसाठी पात्र आहोत. जे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, मुलं मुली, त्यांच्यासाठी हे TRTI स्कॉलरशिप योजना आहे. मला खूप सारे मेसेज येऊन राहिले की महाज्योतीचं सुरू झालं का भाऊ म्हणून. तर महाज्योतीचे जे पोलीस प्रशिक्षण योजना आहे ते सध्या सुरू व्हायची आहे. समोर बघू आपण एखादी हप्त्यामध्ये सुरू होतील का इथं. चला मित्रांनो, समोर बघूया काय दिलेलं आहे.
उमेदवारांसाठी पोलीस सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता महत्त्वपूर्ण सूचना. उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरता कार्यालयाच्या दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ जे हे trti.ma.in कॅन्डिडेट लॉग इन आहे, जे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. trti महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in वर गेल्यावर आपण ही साईट बघतो. त्या साईटवरूनच आपल्याला अर्ज करायचा आहे, कोणत्याही फेक साईटवरून न करता. त्याच्यानंतर बघू शकतो, उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून ठेवणे गरजेचं आहे. खूप सारे विद्यार्थी आपल्या मोबाईलमध्ये भरतात आणि प्रिंट नाही काढत. जेव्हा समोर याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तेव्हा आपल्याला खूप अडचणीचा सामना करावा लागतो. तर आपण अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा. जर पेपर झाला आहे एक्झामचा किंवा 10वीच्या मेरिट लिस्टनुसार जर नंबर लागले तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागते. त्याच्यासाठी आपल्याला जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे पूर्ण त्याची पडताळणी होते. त्याच्यासोबतच आपल्याला जो आपण ॲप्लिकेशन जो अर्ज आहे आपला त्याची प्रिंट पण सोबत न्यायची असते. ते खूप गरजेचं आहे. बघा मित्रांनो, मी पहिलंच म्हटलं तुम्हाला की अलीकडच्या काळातील पासपोर्ट रंगीत छायाचित्र फोटो असणे आवश्यक आहे. हलक्या रंगाच्या, शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेला रंगीत फोटो असावा. आपल्याला पांढऱ्या पार्श्वभूमीवर असलेला रंगीत फोटो लागणार आहे, व्हाईट बॅकग्राऊंडवाला. स्वाक्षरीबद्दल दिलेलं आहे मित्रांनो. उमेदवाराने पांढऱ्या कागदावर निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉल पेनाने सही करावी. स्वाक्षरी कमाल 20 KB पर्यंत अपलोड करणे गरजेचं आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची मुदत 13 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे आणि काही त्रुटी पूर्तता करण्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदत राहील. तुम्ही वाचू शकता आणि हे PDF पूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही नवीन अपडेटसाठी, नवीन शासकीय जाहिराती, योजना, GR साठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. त्याच्यावर आम्ही मोठी गोष्ट टाकत असतो. उमेदवाराचे आर्थिक वर्ष 23-24, 24-25 करता वर्षाचे कुटुंबातील सर्व स्त्रोतामार्फत उत्पन्न 8 लाख पेक्षा जास्त असू नये. उमेदवाराचे उत्पन्न 8 लाख पेक्षा जास्त नको. जर तुमचे उत्पन्न 8 लाख पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत नसाल तर अर्ज करू नका. सर्वप्रथम तुम्हाला तुमची ST कॅटेगरी पाहिजे. तुम्ही ST कॅटेगरीचे विद्यार्थी असायला पाहिजे. कॅटेगरीसाठी योजना आहे. तर अशी माहिती मित्रांनो या सूचनामध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर अशाच नवीन अपडेटसाठी, शासकीय जाहिरात, GR योजनासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण लवकरच याचा फॉर्म कसा भरायचा A to Z माहिती आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. त्याच्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत. धन्यवाद. जय हिंद.